नमस्कार मित्रांनो, कोड फाउंडेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपण व्ही-एस कोड आणि DWचं इन्स्टॉलेशन केलं होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग इन सी प्रोग्राम. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे काय, तुम्हाला त्या प्रॉब्लेमवर काहीतरी थिंकिंग करायचं आहे आणि मगच तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून कोडिंग करायची आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कशी करायची, त्याच्या काही स्टेप्स आहेत ते पाहूयात आपण. प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी काही स्टेप्स आहेत की अंडरस्टँड प्रॉब्लेम. प्रॉब्लेम काय आहे तो अंडरस्टँड करून घ्या. प्रॉब्लेम अंडरस्टँड झाल्यानंतर तुम्हाला तो ब्रेक करायचा आहे काही स्टेप्समध्ये. ठीक आहे, ब्रेक केल्यानंतर तुम्हाला अल्गोरिदम राईट करायचा आहे. आपण एक्झाम्पल घेऊया की अल्गोरिदम कसं राईट करायचा. त्यानंतर तुम्ही राईट कोड करायचा आणि मग तुमचं आउटपुट टेस्ट करायचे. या स्टेप्स असतात तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या. तर इथे आपण एक एक्झाम्पल पाहूया. ॲव्हरेज मार्क्स तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे ॲव्हरेज मार्क्स. तर ॲव्हरेज मार्क्स कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला काही सब्जेक्टचे मार्क्स लागणार आहेत. तर ते मार्क्स आपल्याला घ्यावे लागतील ॲज अ इनपुट म्हणून. मग त्या मार्क्सची आपल्याला काय करायची, टोटल करायची आहे. ठीक आहे, टोटल मिळाल्यानंतर आपण ॲव्हरेज काढणार आहोत. मग त्याचा फॉर्म्युला असतो की टोटल डिवायडेड बाय 5. तर या एक्झाम्पलचा अल्गोरिदम कसा राईट करायचा तो पाहूया आपण. स्टार्ट करायचं आपल्याला. इथे आपण काय करणार आहे, प्रॉब्लेम समजून घेतला. स्टार्ट केल्यानंतर आपल्याला ब्रेक इंटू स्टेप्स राईट क्रिएट अल्गोरिदम करायचं. आता आपलं एक्झाम्पल हे, तर आपल्याला इनपुट म्हणून लागणार आहेत मार्क्स. आपण इथे काय घेऊया, इनपुट मार्क्स. सपोज आपल्याला M1, M2, M3, M4 आणि M5 असे 5 सब्जेक्टचे आपल्याला मार्क्स पाहिजे. ठीक आहे, आपण आपल्या प्रॉब्लेमला स्टेप्समध्ये ब्रेक करतोय. ठीक आहे, आता इनपुट म्हणून आपण घेतले 5 सब्जेक्टचे मार्क्स. तर ह्या 5 सब्जेक्टचे मार्क्स आपल्याला काय काढायचे आहे, मग टोटल. ठीक आहे, तुमची टोटल कशी येणार आहे, M1 प्लस M2 प्लस M3 प्लस M4 प्लस M5. दिस इज द टोटल. ठीक आहे, आपण काढली टोटल. तर टोटल काढल्यानंतर आपण ॲव्हरेज काढणार आहोत. ॲव्हरेज, मग ॲव्हरेजचा फॉर्म्युला काय आहे, ॲव्हरेज इज इक्वल टू टोटल डिवायडेड बाय 5 सब्जेक्ट आहे 5. दिस इज द फॉर्म्युला ऑफ ॲव्हरेज. ठीक आहे, ॲव्हरेज कॅल्क्युलेट करून घेतली. त्यानंतर ती ॲव्हरेज आपल्याला डिस्प्ले करायची. डिस्प्ले ॲव्हरेज. इथे तुम्हाला ॲव्हरेज मिळाली. आता तुम्ही तुमचा प्रॉब्लेम स्टॉप करू शकता. करायचं आपल्याला स्टॉप. हा अल्गोरिदम आहे. या अल्गोरिदमनुसार आपण काय करणार, आपल्याला लक्षात आलं इनपुट म्हणून आपल्याला काय घ्यायचे, 5 सब्जेक्टचे मार्क्स घ्यायचे. त्या 5 सब्जेक्टची टोटल काढायची, ॲडिशन करणार आहोत. मग टोटल डिवायडेड बाय 5 आल्यानंतर ॲव्हरेज येणार आहे आणि आपल्याला ॲव्हरेज काय करायची, डिस्प्ले करायची. म्हणजे तुम्हाला आउटपुट म्हणून प्रिंट करायची आणि स्टॉप करायचे. हा अल्गोरिदम आहे. अशा पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आणि रिअल लाईफमध्ये पण तुम्हाला प्रॉब्लेम येतात तर तुम्ही ते पण स्टेप बाय स्टेपच सॉल्व्ह करायला जाता. ते एकदम सॉल्व्ह करायला गेल्यानंतर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. त्याचप्रमाणे सी प्रोग्रामिंगमध्ये तुम्हाला हा स्टेप बाय स्टेप प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे आणि मगच कोडिंगकडे जायचं. डायरेक्ट कोडिंगकडे जायचं नाही, नाहीतर तुमचा प्रॉब्लेम किंवा तुमचं कोडिंग, तुमची लॉजिक लावण्याची पद्धत चुकून जाईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.